नमस्कार. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे सडेतोड उत्तर. आधी तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या. बावनकुळेचा सल्ला बालाजी सुरवसे धाराशिव. परराष्ट्र धोरण, अमेरिकेच्या ट्रॅफिक बॉम्ब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोप डगमगल्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं. याशिवाय राजकीय सल्लाही दिला. जगाची आणि मोदीजींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला स्वतःचा पक्ष सांभाळावा असा खोचक टोला बावनकुळे यांनी दिला. उद्धव ठाकरेंनी हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, तिथं ते वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. गुरुवारी सकाळी ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टाकलेला ट्रॅफिक बॉम्ब आणि पंतप्रधानाचा आगामी चीन दौरा यावरून टीकास्त्र सोडलं. नरेंद्र मोदी हे जगभर फिरतात, मात्र जगभरात आपल्या देशाचा एकही मित्र नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. याबाबत धाराशिव दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार माध्यमाच्या प्रतिनिधीने विचारलं असता त्यांनी ठाकरे विरोधात संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांना दिसत नाही, त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल असे बावनकुळे यावेळेस म्हणाले. मोदीजींनी योग दिवस दिला, संपूर्ण देशामध्ये स्वीकारला, जगानेही स्वीकारला. मोदींनी दहशतवादाच्या विरोधात लढाई उभारली, देश उभा राहिला. दहशतवादाविरोधात जग उभं राहिलं. मोदींच्या पाठीशी संपूर्ण जग आहे हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही असं बावनकुळे यावेळेस म्हणाले. मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंविरोधात बावनकुळे यांनी संताप व्यक्त करताच त्यांना राजकीय सल्ला दिला. जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा. तुमच्या पक्षातील लोक दररोज शिंदे यांच्या पक्षात येत जात आहे. उद्धव ठाकरेंना दिसत नाही, त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल असे बावनकुळे यावेळेस म्हणाले. तर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, 50 खोके एकदम ओके. गद्दार ते गद्दारच राहतील. गद्दारांच्या सावलीमध्ये तुम्ही उभे आहात तर त्यांची सावली तुमच्यावर नक्कीच पडलेली दिसते असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस मध्ये आणि एकनाथ शिंदे मध्ये मतभेद सध्या चालू आहे. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचे ठाकरे बंधू एकत्र आलो आहे तर आम्ही आमचं बघू. दिल्लीत होणाऱ्या इंडिया अलायन्स बैठकीसाठी आणि युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही दोघे भाऊ खूप सक्षम आहोत. आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करू. कोणत्याही तिसऱ्याची गरज नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी गटाची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट आहे. 2 दिवसाच्या या दौऱ्यात त्यांनी प्रमुख नेत्यांना भेट राष्ट्रीय मुद्द्यावर आपली ठाम मते व्यक्त केली. परंतु सर्वात जास्त उत्कृष्टता निर्माण करण्याच्या एका नावाबद्दल ते मौन राहिले, ते म्हणजे राज ठाकरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही केंद्र आणि राज्यातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. BMC निवडणुकीसाठी शिवसेना, युबीटी आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उद्धव ठाकरे म्हणाले, दोघं बंधू आम्ही एकत्र आलो आहोत, आम्ही आमचं सक्षम. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, घर का ना घाट का. आता शिंदेंचं काय होणार, तर मोदीजींशी यावर बोलावं लागेल. सक्षम आहोत आणि हे आम्ही जगाला दाखवून देऊ. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.